नमस्कार, सुप्रभात. कल्याण मस्त गुरुकिल्ली यशस्वी जीवनाच्या मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026. श्रावण महिना आहे, शुक्ल पक्ष आहे, तिथी एकादशी तिथी आहे. मूळ नक्षत्र आहे संध्याकाळी 5:45 नंतर पूर्वाषाढा नक्षत्र आहे. आज दिवसभर प्रीतियोग असणार आहे. वाणिज्यकरण आहे दुपारी 3:11 नंतर विष्टीकरण आहे. आज चंद्र दिवसभर धनुराशीमध्ये असणार आहे. आज दिनविशेष म्हणजे आज पुत्रदा एकादशी आहे आणि आज शरद ऋतू प्रारंभ आहे. आता पाहूया शुभ अशुभ वेळा. पहिली शुभ वेळ आहे सकाळी 9:08 ते दुपारी 12:23 दुसरी शुभ वेळ आहे दुपारी 2 ते 3:38 आणि तिसरी वेळ आहे संध्याकाळी 6:53 ते 9:38. आता पाहूया अशुभ वेळा. पहिली अशुभ वेळ दुपारी 12:23 ते 2 वाजेपर्यंत आणि दुसरी अशुभ वेळ आहे दुपारी 3:38 ते संध्याकाळी 5:55. आता पाहूया 12 राशींचा भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि सकारात्मक असणार आहे. नवीन संधी मिळतील, आत्मविश्वास वाढेल आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून यश मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. योग आणि ध्यान केल्याने मन शांत राहील. संयम ठेवून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आत्मविश्वासाने पुढे चला. यश तुमच्या पावलांशी नक्की येईल. आपल्यासाठी शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9 आणि शुभ दिशा आहे पूर्व. आपला मंत्र आहे ओम अंगारकाय नमः. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस धीर आणि संयमाचा असणार आहे. घरगुती बाबतींवर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन आर्थिक योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. खर्चाचं नियंत्रण ठेवा. पचनासंबंधित समस्या असू शकतात. आहार सांभाळा. घाई गडबड टाळा. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आपल्यासाठी शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 2. शुभ दिशा आहे दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम वृषभाय नमः. आपलं पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस नवीन संपर्क आणि संवादाचा असणार आहे. नवीन माहिती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्जनशीलतेचा वाव मिळेल. सहकार्यांशी सुसंवाद साधा. नवीन गुंतवणूक योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. खर्च आटोक्यात ठेवा. श्वसनाशी संबंधित समस्या असू शकतात. ताजी हवा आणि व्यायाम करा. तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी वेळ घ्या. अतिघाई करू नका. आपल्यासाठी रंग आहे शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस कौटुंबिक सुखाचा आणि आनंदाचा असणार आहे. नवीन योजनांवर विचार करा. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. घाई गडबडीत गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका. मनाची शांती राखण्याचा प्रयत्न करा. पचनाशी संबंधित समस्यांवर लक्ष द्या. तुमच्या भावना वाट करून द्या पण योग्य व्यक्तीसमोर. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी रंग आहे पांढरा. अंक आहे 2. दिशा आहे वायव्य आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम चंद्राय नमः. पुढची रास आहे सिंहरास. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास, मान सन्मान आणि प्रगतीचा असणार आहे. तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य संधी मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. नवीन स्रोतांकडून उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक तणाव कमी होईल. नियमित व्यायाम आणि संतुलन आहार घ्या. अहंकार टाळा आणि संयम ठेवा. निर्णय घेताना विचारपूर्वक पावले टाका. तुमची मेहनत नक्की फळ देईल आणि यश तुमच्या पावलांशी नक्की येईल. आपल्यासाठी रंग आहे सोनेरी. अंक आहे 9. दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीम सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस स्थिरता आणि समाधान देणारा असणार आहे.
तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची चांगली शक्यता आहे. कामातील अडचणी दूर होतील. नवीन प्रकल्पांना सुरुवात करण्यासाठी शुभ काळ आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचतीत वाढ होईल. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतता लाभेल. योग आणि ध्यान केल्याने ऊर्जा वाढेल. योजनात्मक आराम करा. योजनात्मक काम करा. आत्मविश्वासाने पुढे जा. तुमच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास यश नक्की मिळेल. तुमच्यासाठी रंग आहे हिरवा. अंक आहे 5. दिशा आहे उत्तर. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील रास आहे तुला रास. तुला राशीसाठी आजचा दिवस नेतृत्वाचा आणि यशाचा असणार आहे. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी बारकाव्यांकडे लक्ष द्या. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवकाचे नवीन स्तोत्र निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीत सावध राहा. पाठदुखीकडे लक्ष द्या. योगासने करा. आहारावर नियंत्रण ठेवा. निर्णय घेताना घाई करू नका. शांत व्यायाम करा. आपल्याकडे रंग आहे पांढरा. अंक आहे 6. दिशा आहे ईशान्य. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं सा शुक्राय नमः. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि संधीचा असणार आहे. तुमच्या दृढ निश्चयामुळे मोठे यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. मात्र गुंतवणुकीवर संयम ठेवा. योग्य नियोजनामुळे फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः घसा आणि पचनाशी संबंधित समस्या येतात. नियमित व्यायाम करा. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. नवीन गोष्टी शिकण्याची संधी गमावू नका. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 1. शुभ दिशा आहे दक्षिण पश्चिम. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम ह्रीं श्री भौमाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि प्रगतीचा असणार आहे. नवीन संधी मिळतील. भाग्याची साथ लाभेल. कामातील अडचणी दूर होतील. नवीन संधी उपलब्ध होतील. सहकार्याचे सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगती योग आहेत. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित पैसे मिळतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आरोग्य चांगले राहील. ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. योग आणि ध्यान केल्याने मन प्रसन्न राहील. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास वाढवा. प्रयत्न आणि सकारात्मक विचाराने यश निश्चित मिळेल. आपल्यासाठी रंग आहे जांभळा. अंक आहे 3. दिशा आहे पूर्व. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम धनुषे नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस मेहनत आणि शिस्त यासाठी अनुकूल आहे. संयम आणि सातत्याने मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कामात स्थिरता राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण कराल. आर्थिक व्यवहारात सुधारणा होईल. थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. बचतीकडे लक्ष द्या. आरोग्य स्थिर राहील. थकवा जाणू शकतो. योग आणि प्राणायामाचा लाभ होईल. धैर्य, शिस्त, सकारात्मक विचार याचा अवलंब करा. प्रत्येक सेकंदातून शिकून पुढे जाण्याची ही वेळ आहे. शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8. शुभ दिशा आहे पश्चिम. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम गण गणपती नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीसाठी आजचा दिवस कल्पकता आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमचा विचार सकारात्मक ठेवा. समाजात मान सन्मान मिळेल. नवीन कामाची जबाबदारी मिळेल. सहकार्याचे सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगती योग आहेत. आर्थिक लाभाचे योग आहेत. जुने प्रलंबित पैसे गुंतवणुकीतून मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक राहील. ताणतणाव कमी करा. नियमित व्यायाम आणि ध्यान केल्याने मन प्रसन्न राहील. संयम ठेवा. नियोजनबद्ध काम करा. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश निश्चित होईल. आपल्याकडे रंग आहे निळा. अंक आहे 8. दिशा आहे पश्चिम. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस अंतर्ज्ञान, शांतता आणि आत्मविश्वास वाढवणार आहे. प्रलंबित कामे मार्गी लागतील. अध्यात्माकडे ओढ वाढेल. नोकरीत नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. कामात समाधान मिळेल. सहकार्याचे सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहे. थकबाकीची रक्कम मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक ठेवा. मानसिक ताण कमी करा. ध्यान आणि योग केल्याने मन प्रसन्न होईल. आपल्यासाठी रंग आहे समुद्री हिरवा. शुभ अंक आहे 7. शुभ दिशा आहे उत्तर. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम गुरुवे नमः. आम्ही सांगितलेल्या राशीभूषेचा पंचांगाचा किंवा शुभ वेळेला तुम्हाला जर काही चांगला अनुभव आला असेल
तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या पंचांग व ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. शुभम भवंतु.